श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या 28 जुलै 2025 या दिवशी श्रावणी पहिला सोमवार असणार आहे. श्रावण महिन्याला खूप महत्त्वाचा बघा महिना मानला जातो आणि या महिन्यात श्रावणी सोमवार हे बघा उपवास केले जातात. श्रावण महिना हा शिवभक्तीचा महिना मानला जातो. अत्यंत महत्त्वाचा असा हा शुभ महिना मानला जातो. तर या श्रावणी सोमवारी 21 तांदळांचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तेव्हा बघा काही या दिवशी काही उपाय सेवा आपण करतो त्याचं फळ हे नक्कीच लवकर प्राप्त होतं. तर मी तुम्हाला असाच हा एक उपाय सांगणार आहे. महादेवांच्या पिंडीवर आपण सर्वजण अभिषेक करतो. पहा, अगदी पाण्याने, साध्या पाण्याने जरी तुम्ही अभिषेक केला ना तरी देखील आनंदाने मानून घेतात. भगवान शंकर हे साधे भोळे आहेत. ते भक्तांच्या एका हाकेला धावून येणारे आहेत. ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर बघा, अभिषेक अगदी तुम्ही पाण्याने, दुधाने, पंचामृताने, अगदी कशानेही करा. असं म्हटलं जातं की दुधामध्ये साखर मिक्स केल्यानं मानसिक तणाव दूर होतो. तसेच ऊसाच्या रसानं जर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक केला तर धनप्राप्ती होते. असंही म्हटलं जातं की मधाने जर अभिषेक केला तर अधिक सुख जे आहे ते प्राप्त होतं. असं वेगवेगळ्या पदार्थाने अभिषेक केला तर त्यात वेगवेगळं महत्त्व आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकरांसोबत माता पार्वतीचीही उपासना करायची असते. अर्थात माता पार्वती ही लक्ष्मीचंच एक रूप आहे. आपण सर्वजण हे सांसारिक व्यक्ती आहोत आणि या सांसारिक अडचणी ह्या सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात, पण त्या प्रत्येकाला थोड्या काही असतातच. आणि त्यात आर्थिक अडचण ही जास्त महत्त्वाची मानली जाते. त्यासाठीच आपण उपाय सेवा करत असतो. पण यासारखे काही उपाय सेवा अगदी श्रद्धेने, विश्वासाने जर केले तर तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी वास करतेच. तर बघा, कष्टाला अर्थात पर्याय हा नाहीच. कष्ट हे करायलाच लागणार आहे. त्या कष्टाला पर्याय नाही. पण कष्टाला जर अशी काही सेवा, असे जर काही उपाय केले तर आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतात. बघा, अशा काही सेवा, असे काही उपाय जर केले तर त्या सेवा जर बघा अधिक वाढल्या तर त्याची वाढ जर झाली तरी चालेल. पण घरात येणारी लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहावी, त्यात सातत्य टिकून राहावं यासाठी या सेवा करतात. अत्यंत प्रभावी सेवा आहे, नक्की करा. अर्थात बघा, माता लक्ष्मी ही चंचल आहे. पण असं काही जर उपाय केले, सेवा केल्या तर ती नक्कीच घरात स्थिर राहते. तर उद्या आहे पहिला श्रावणी सोमवार आणि पहिल्या दिवशी शिवमुठा जे आहे ती शिवामुठ आहे तांदूळ. तर या उपायासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातात अखंड 21 तांदूळ घ्यायचे आहे. घेताना बघा, तुटलेले, कीड लागलेले असे तांदूळ न घेता अखंड 21, फक्त 21च तांदूळ घ्यायचे आहे. ते बघा तांदूळ घ्यायचे आहे. कुठलेही घ्या, फक्त ते अखंड तांदूळ घ्यायचे आहे. हे 21 तांदूळ आपल्या उजव्या हातात घेऊन मूठ बंद करून घ्यायचे आहे. त्यानंतर 16 वेळा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, हा कमलात्मक मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल. त्याचबरोबर बघा वरती देखील स्क्रीनवर दिसत असेल. तर ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीम श्रीम श्री महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र आहे. या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर अक्षता अर्पण करण्याआधी हातात 21 तांदूळ घ्यायचे आहे आणि नंतर हातात घेऊनच तुम्हाला हा कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. त्यानंतर महादेवांना मनोमन प्रार्थना करा, माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे, घरात लक्ष्मी स्थिर राहू दे, आर्थिक अडचणी दूर होऊ दे. बघा, त्यानंतर बघा अखंड लक्ष्मी माझ्या घरात राहू दे असं म्हणून ती अशीच बघा आपल्याला अर्पण करायची आहे. आता मुठीने करायची नाही, ही शिवामुठ नाही, हे मात्र लक्षात घ्या. मंत्र म्हणून झालं की हे तांदूळ जे आहे ते शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचे आहे. ही सेवा आहे. हा उपाय तुम्ही घरातही करू शकता
किंवा मंदिरात जाऊनही तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. तुमची सर्व पूजा झाली की नंतर ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. त्याचबरोबर मासिक धर्म विटाळ असेल तर तुम्ही करू शकत नाही. परंतु बघा, ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे. नक्की करून बघा. बघा, जाणून घ्या, ही शिवामूठ नाही. त्याचबरोबर तांदूळ कधीही हळद कुंकू टाकून वाहिले जातात, पण भगवान शंकरांच्या सेवेत हळद कुंकूचा वापर केला जात नाही. अर्थात ते वैराग्य आहे. त्यांना भस्म चंदनाचा वापर केला जातो. ते त्यांना जास्त प्रिय आहे. म्हणून बघा, या श्रावणी सोमवारी ही सेवा, हा उपाय नक्की करा. आणि बघा, अनेक महिलांनी हा उपाय, ही सेवा आधीही केली असेल. अनुभव नक्की येईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.